नमस्कार मंडळी, कुंडलिका धाबा आणि ट्रॅव्हल्समध्ये आपले स्वागत आहे। तर आज माझी मम्मी बनवणार आहे छानपैकी गावरान अशी पोपटी। तर सुरुवातीला वाल आणि तुरीच्या शेंगा मीठ मसाला टाकून मस्तपैकी मिक्स करून घ्यायच्या। त्यानंतर कुकरमध्ये भांबरूडचा पाला आणि त्यावर थोड्या शेंगा टाकायच्या। एका बाजूला चिकन आणि अख्खे बटाटे मीठ मसाला लावून द्यायचे आणि थोडं चिकन कुकरमध्ये टाकायचे। तर आपण पोपटी बनवताना 3 लेअर करणार आहोत बरं का। तर त्यामुळे चिकन मस्तपैकी दाबून भरायचं आणि त्यावर पुन्हा शेंगांचं आवरण करायचं। आता दुसरी लेअर बनवताना त्यामध्ये अख्खे बटाटे टाकून तेही मस्तपैकी दाबून भरायचे आणि त्यावर पुन्हा शेंगांचं आवरण करायचं। आता आपण बनवणार आहोत तिसरी लेअर। तर त्यावर मम्मीने टाकली अंडी आणि अशा प्रकारे अंडी मांडून त्यावर उरलेल्या सर्व शेंगा भरून घ्यायच्या। तर अशा प्रकारे मम्मीने कुकर बर्गच भरून घेतला आहे। आता आपण कुकर गॅसवर ठेवणार आहोत। गॅसवर ठेवताना कुकर हा मीडियम आचेवर आपण त्याला 3 शिट्ट्या देणार आहोत। ही आमची सगुणा नॉनव्हेज बनलं की हिचा पहिला नंबर। तर आता तुम्ही बघू शकता कुकरच्या शिट्ट्या होत आलेल्या आहेत। ही आमची पोपटी आता तयार आहे। तर बघू शकता किती छान शिजली आहे, दिसते ना। ते टोपात ठेवून आपण कस्टमरला सर्व करणार आहोत। तर आमची पोपटी या प्रकारे तयार आहे। वाव! तर मम्मीने बनवलेली पोपटी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।